कत नसलेल्या शेळयेन आपले निर्मळ रगत वारायले, ताच्या रक्तान शुभ निर्मळ जावन तुझे मुखार आमी येता आनी तेंच रगत सगळ्या मनशांच्या सडवणे खातीर नव्यान तुका भेटयता. ह्या बलिदाना वरवीं एक दीस आमी सुमेस सर आमच्या भावां भयणी बराबर शेळयेच्या सिंहासना भोवती हातान ताळयो धरून ताचे आनी तुजे ससनाक वाखाणी करूंक पावो. हे आमी मागता तुज्या पुता जेसूचे नांवें. सर्वेस्पा तुमचे सोवे आसूं. तुमची काळजां उबारुया. सर्वेस्पर आमच्या देवा दिन वासुया. सर्वेस्परा पवित्र बापा, सर्व काळी आमी तुका वाकन पावो. वो खायलो नितीसो आनी आमच्या फायद्याचो. पण अधिक करून या उत्तम काळात तुझ्या महिमेची कीर्ती आनी वाकणी वरत्या दाबाच्यान आमी करची. कित्याक जेसू जालो आमची पास्कांची बली. आमचे खातीर तो आपले अर्पण करीत आसा. तोच आमचो शिरोती जावन तुजे मुखार सदांच आमची राखण करता. एकदम बाली जावन मारलोलो आनीक तो मरना, पण ससनाक आसा जिवो. देखून देवदूतां बराबर आनी सर्गींच्या सरदारबारां सांगती तुज्या महिमेचे कीर्तन आमी निरंतरी गायता. कत नसलेल्या शेळयेन आपले निर्मळ रगत वारायले, ताच्या रक्तान शुभ निर्मळ जावन तुझे मुखार आमी येता आनी तेंच रगत सगळ्या मनशांच्या सडवणे खातीर नव्यान तुका भेटयता. ह्या बलिदाना वरवीं एक दीस आमी सुमेस सर आमच्या भावां भयणी बराबर शेळयेच्या सिंहासना भोवती हातान ताळयो धरून ताचे आनी तुजे ससनाक वाखाणी करूंक पावो. हे आमी मागता तुज्या पुता जेसूचे नांवें. सर्वेस्पा तुमचे सोवे आसूं. तुमची काळजां उबारुया. सर्वेस्पर आमच्या देवा दिन वासुया. सर्वेस्परा पवित्र बापा, सर्व काळी आमी तुका वाकन पावो. वो खायलो नितीसो आनी आमच्या फायद्याचो. पण अधिक करून या उत्तम काळात तुझ्या महिमेची कीर्ती आनी वाकणी वरत्या दाबाच्यान आमी करची. कित्याक जेसू जालो आमची पास्कांची बली. आमचे खातीर तो आपले अर्पण करीत आसा. तोच आमचो शिरोती जावन तुजे मुखार सदांच आमची राखण करता. एकदम बाली जावन मारलोलो आनीक तो मरना, पण ससनाक आसा जिवो. देखून देवदूतां बराबर आनी सर्गींच्या सरदारबारां सांगती तुझ्या महिमेचे कीर्तन
आम्ही निरंतरी गायता. आमच्या भारत आम्ही सरकारांच्या भारत देशाचे नागरिक या देशाच्या अभिमान असा या देशाची शांती राज करच्या पासून आम्ही मागता. आमच्या राजकीय मुखेल्यान तू आशीर्वाद दी. शांती समाधाने रासलो तांची मोदूस वाडाय. देशाच्या भद्रते बसत आणि गडी प्रदेशाच्या सोजेरा बसत आणि मागणी पहिले पुरा आर्मी नेव्ही एअरफोर्सात भेटाय भायल्या गांवांनी पुरा तरणाट्यांक कंपल्सरी नेव्ही किंवा आर्मी किंवा एअरफोर्सात भरती जावंक आसा देशाची सेवा करूंक. पूण आमकां भारतांत तशें ना. आमचे सोजेर देशाक म्हणजे आमकां समाधान न्हीद पडच्याक त्या गडी प्रदेशाचेर एक्स्ट्रीम वेदर म्हणटा. थंड म्हणल्यार कठीण थंड आनी थोड्या फावटी बिंदत ताच्या जिवाची पर्वा करिनासतना आमकां सुशेगाद न्हीद पडच्या खातीर देशाची रक्षा करन आसा. आनी थोडे फावटी राजकीय मुखेल्यांच्या इगो अहम बसत स्वप्रतिश्ठे बसत जायते सोजेर ताचो जीव दिता. आज आमी प्रत्येक मागण्या झुजाची खाळी मोडा भारत आणि पाकिस्तानामध्ये आम्ही थोड्या वर्ष आधी ऐकले. पहिले महाझूज जाल्ले, दुसरे महाझूज जाल्ले, भारत पाकिस्तानामध्ये झूज जाल्ले आम्ही ऐकला. पण ताच्या नंतर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन विश्व संस्था नंतर थंयसर राज्य संघान आणि समाधान राष्ट्राच्या खातीर तो संस्थो स्थापन जालो. पूण आतां कितें जालां म्हळ्यार तो संस्थो कसोच उरला. हरी एक पॉलिटिकल मुखेली हरी एक देश आनी एका देशाचेर आक्रमण करता. हें सुरू जाल्लें पहलगामांत सुमार 28 जाणांक टेररिस्टांनी भयोत्पादकांनी लगट काडल्या उपरांत भयोत्पादन खंयच्या रितीचें जालें तें सूख भयोत्पादन बंदुकेचें जावं अथवा बॉम्बचें जावं भयोत्पादन धर्मामध्ये घर्षण करचे जावं कसले रितीचे भयोत्पादन सूख आनी भयोत्पादन खंडन करीत भयोत्पादन आमी फाटी लावपाची होई. पूण अनावश्यक झूज सत्ताची परिहार न्ही. एका अर्थान सांगचें जाल्यार झूज ही एका रितीचें भयोत्पादन. ते लास्ट ऑप्शन जायचे. ताच्या पयले शांती संघाची सूत्र आमी कितें साथ आसा ते प्रयत्न करीत. पूण आमी पळयता आमच्या संवसारांत युक्रेन आनी रशियामध्ये 2 वर्सां जाली 3 वर्सां जाली कितले जीव गेले. पॅलेस्टीन इस्रायलामध्ये आनी आमच्या पापा फ्रांसिसान निमाणे पास्काच्या राती तुमकां हॅपी इस्टर म्हणटा म्हणलें त्या गाझा स्ट्रिपांत थंय समाधान राष्ट्राच्या बसत मागान शांती समाधाना बसत जेजू शांती सोडून अग्रसर आसा. आज आमकां विशेष मागणे करून आपले आसा. आमच्या देशाक बसत आमच्या पॉलिटिकल लिडर्स बसून मागण्या एक प्रुडन्स म्हणटा एक बुद्धिमत्ता एक जाणवाय झूज परिहार न्ही बगार शांती राज्य संघान एक परिहार जावन आसा. खंयचेपणी सूत्र सोदोवपान आमच्या देशान आमकां भद्रते करच्याक आमी मेळना. खंयच्या गांवांत खंयच्या वेळार एटॅक जाता तुमी जाणात. ह्या शिबिरांत IPL मॅचा पोस्टपोन केली कॅन्सल केली कित्याक खंयच्या वेळार कोण खंय आक्रमण झूज पडल्यापर्यंत तो म्हणना. आमी हिस्ट्री आयकलें पूण आमी जिवंत आसतना तें आमकां पळोवंक नाका. तितून भाव भयणो ह्या बसत मागण्या पयलें. दुसरें जावन आसा पापा लियाव सोतावो चुनाई सामयला. व्हडली जबाबदारी ताका आसा. पापा फ्रांसिसाक सक्सीड करचें म्हळ्यार ताचो उत्तराधिकारी जावचो म्हळ्यार तितलें सदीस न्ही. आनी व्हडली जबाबदारी आसतना चॅलेंजीस बसता ताचे कसोय मागोवंक आयचें आराधना एकडी तो आमच्या ಆತ್ಮೀಯರೇ, ಭಾರತ ದೇಶ ನಮ್ಮ ದೇಶ, ಸುಂದರ ದೇಶ,
ವಿವಿಧ ಧರ್ಮಗಳ, ಸಂಸ್ಕೃತಿಗಳ, ಭಾಷೆಗಳ, ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳ ಸುಂದರವಾದ ದೇಶ. ಈ ಭಾರತೀಯ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳಾಗಲು ನಮಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಮತ್ತು ಭಾರತೀಯರಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ. ಆದರೆ ಗಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯೋಧರು, ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ನಾವು ಶಾಂತಿಯಿಂದ ನಿದ್ರೆ ಮಾಡುವಂತೆ ದೇಶದ ಗಡಿಯನ್ನು ಕಾಪಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಯಾವ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ವೆದರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ವೆದರ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ಕೋಲ್ಡ್, ವಿಂಟರ್ ಅಥವಾ ಸಮರ್, ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಯೋಧರಿಗೆ ಒಂದು ಸಲಾಂ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭಾರತ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಸ್ವಲ್ಪ ಯುದ್ಧದ ವಾತಾವರಣ ಇದೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆಯಾದಂತೆ ವಿರಾಮವಾಗಲಿ, ಎರಡೂ ದೇಶದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಲಿ, ನಮ್ಮ ಯೋಧರು ಸುಭದ್ರರಾಗಿರುವಂಥ ನಾವು ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಎರಡು ದೇಶದ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರುಗಳಿಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರುಗಳಿಗೆ ಈ ನಮ್ಮ ಯೋಧರ, ಅಮಾಯಕರ, ನಾಗರಿಕರ ಜೀವದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳಜಿ ಇದ್ದು ಅವರ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ, ಅವರ ಸ್ವಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಥವಾ ಅಹಂ ಭಾವಿಸದೆ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಿಸಿ ಅದರಂತೆ ನಡೆಯಲು ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸನ್ನು ನೀಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ನಾವು ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ನಮಗೆ ಗುಡ್ ಶೆಪರ್ಡ್ ಸಂಡೇ, ಒಳ್ಳೆಯ ಕುರುಬ ಅಂತೇವೆ, ಗುಡ್ ಶೆಪರ್ಡ್ ಬರೋ ಗೋವಳಿ, ಇವತ್ತು ಮತ್ತು ಈ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಇದೇ ವಾರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ಧರ್ಮಸಭೆಗೆ ಹೊಸ ಜಗದ್ಗುರುಗಳು ನೇಮಕ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಹೆಸರು ಲಿಯೋ ದ 13th. ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಲಿಯಾವ್ ಸೌದಾವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಗುಡ್ ಶೆಪರ್ಡ್ ಸಂಡೇಗೆ ಇಂಥ ಒಬ್ಬರು ನಾಯಕರು ನಮಗೆ ದೊರೆತದ್ದು ನಮ್ಮ ಪುಣ್ಯ. ಪೋಪ್ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಹಾಗೆಯೇ ಈ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಿರಾಶ್ರಿತರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಕಾಳಜಿ ಉಳ್ಳವರು. ಪೆರು, ಈ ನಮ್ಮ ಲ್ಯಾಟಿನ್ ಅಮೆರಿಕದ ದೇಶದಲ್ಲಿ ತುಂಬ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದವರು. ಆದ್ದರಿಂದ ಪೋಪ್ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಅವರ ಹಾಗೆಯೇ ಅವರು ಹೇಗೆ 68 ದೇಶಗಳಿಗೆ ಶಾಂತಿ ದೂತರಾಗಿ ಹೋದರೋ ಅದೇ ರೀತಿ ಪೋಪ್ ಜಗದ್ಗುರು ಲಿಯೋ ದ 14th ಅವರು ಕೂಡ ಅದೇ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಅವರಿಗಾಗಿ ಕೂಡ ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಭಾರತೀಯ ಪ್ರತಿ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ, ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಸ್ತ, ಸಿಖ್, ಜೈನ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ನಾವಿವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ದೇವರಿಗೆ ಹರಕೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ದೇವರು ನಮಗೆ ಶಾಂತಿ, ಸಮಾಧಾನ ನೀಡಲಿ. ನಮಸ್ಕಾರ.